स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 5 फूड सेफ्टी. युनिट 5 फूड सेफ्टी अन्नपदार्थांची सुरक्षा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. खालील तक्ता योग्य माहिती भरून पूर्ण करा. फूड सोर्स पदार्थ स्तोत्र. न्यूट्रिएंट्स ऑब्टेन आपल्या शरीराला मिळणारे घटक. अँड फंक्शन इन बॉडी कार्य. पहिला आहे ज्वार, व्हीट, मायलेट म्हणजे बाजरा आणि राईस. ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ इत्यादी. न्यूट्रिएंट ऑब्टेन आपल्या शरीराला मिळणारे घटक आणि कार्य. बीन्स अँड पल्सेस कडधान्य व सर्व डाळी. ऑइल, घी इटीसी तेल, तूप इत्यादी. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फळे आणि भाजीपाला. ह्यामधलं मी चौथं सांगते तुम्हाला. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फळे आणि भाजीपाला. आपल्या शरीराला कोणते घटक मिळतात तर ह्यापासून प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्स असे घटक मिळतात. आणि याचं कार्य काय तर शरीराला वाढीसाठी मदत करणे किंवा झीज भरून काढण्यासाठी याची मदत होते. ऑल कंटेंट्स ऑफ फूड कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. वी गेट धीस न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड मटेरियल्स लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट इटीसी. पण हे अन्न घटक ज्या पदार्थापासून मिळतात जसे गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी. However, what will happen if these food materials are infected by insects or spoiled in any way? खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल? आता हे ज्वारी, गहू, बाजरी, डाळी, फळे हे खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल रे? ह्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो जर आपण ह्याचं सेवन केलं तर. किंवा जर हे खराब झाले किंवा किडलेले असेल तर हे मात्र पण होऊ शकतात, म्हणजेच वायाही जाऊ शकते, म्हणजेच अन्न बिघाड. बघा मुलांनो, इथे पहिल्या ह्याच्यामध्ये काही गहू सांडलेले आहेत तर ते उंदीर खाऊन टाकत आहे किंवा उंदीर कुरतडून पोतं हे गहू खात आहे. उघड्यावरील अन्नपदार्थ आणि इथे म्हणजे शेजारी भरपूर भाजीपाला पडलेला आहे, खराब झालेला आहे आणि त्यातच ही एक व्यक्ती भाजीपाला विकत आहे आणि काही जे पोती इथं दिलेले आहेत ते इतरत्र कसे टाकल्यामुळे यातील काही अन्न वाया गेलेले आहे. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. अन्न बिघाडास कारणीभूत घटक. समटाइम्स फ्रूट्स ऑर देअर स्किन्स टर्न ब्लॅक. काही वेळा फळांच्या साली काळपट पडतात. सम फूडस्टफ्स गिव्ह आउट अ फाउल ऑर बॅड ऑर्डर. काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो. सच फूडस्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात. समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज व्हेन दे आर ओव्हरकुक्ड ऑर इम्प्रॉपरली स्टोअर्ड, से इन अ डॅम्प प्लेस. काही वेळा निसर्गात मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. उदाहरणार्थ जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स deteriorates. They may also be spoiled during transportation. Can you give more such example of food spoilage? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना ते खराब होतात. याविषयीची अधिक उदाहरणे तुम्हाला देता येतील का मुलांनो? The foodstuff we consume, whether of animal or plant source, must be of the best quality. आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. अन्यथा आपण रोगास बळी पडू किंवा आपली प्रकृती बिघडेल. फूड इज सेड
to be spoiled off if there is a change in its color, odor, texture, quality, taste, and there is a loss of its nutrient content. अन्नपदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय. On a day out with our friends or family, we enjoy mouth-watering dishes like पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स. सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपण आपल्या परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी, पावभाजी असे तोंडाला पाणी असणारे पदार्थ आवडीने खातो. बट हॅव यू इवर गिवन अ थॉट टू हाऊ ऑर वेअर दे वेअर मेड? पण हे पदार्थ कोठे बनवले जातात, कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले असतात, वेअर दे डिस्प्लेड अँड सर्व्ड हायजिनिकली? आपणास हे पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का? व्हॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर यूज्ड फॉर प्रिपेरिंग देम? यासाठी कोणते पाणी वापरले होते? डिस्कस ऑल धिस मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. या सर्वांचा आपण विचार करतो का? या सर्व बाबींची तुमच्या विज्ञान शिक्षकांसोबत चर्चा करा. मुलांनो, खरंच आहे हे. आपण तोंडाला चव येते, पाणी सुटतं म्हणून हे पदार्थ खातो, परंतु हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या वाढीसाठी किंवा आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम घडून येतात. विच फ्रूट इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू ईट? व्हाय? चित्रातील कोणती फळे खाण्यायोग्य वाटतात का? बघूया आपण इथे फळे दिलेले आहेत. बघा इथे दिलेले आहेत मुलांनी. इथे एक पिकलेला आंबा दिलेला आहे, खराब आंबा दिलेला आहे, द्राक्ष दिलेले आहेत, कच्चं केळ दिलेलं आहे, सफरचंद दिलेलं आहे आणि एक खराब सफरचंद दिलेलं आहे. म्हणजे जे खराब झालेले आहेत ते आपण खाऊ शकत नाही. वेरियस काइंड ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. For example, fruits turn black or change taste. Meat becomes sour or peanuts become rancid. All these changes occur due to factors within the food materials. फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्नपदार्थात घडतात. हे सर्व बदल अंतस्थ घटकामुळेच होतात. Often food grains etc. produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation etc. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहोचते, जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे ते खराब होतात. Some foodstuffs like meat and milk are either acidic or alkaline. काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. They may get spoiled due to chemical reactions on contact with metals. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क आल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. Sometimes foodstuffs may be spoiled due to contamination by microorganisms or insects from the surroundings, air, water or soil. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊन ही अन्न बिघडते.